नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पडे। एक साधन सांगितलं आहे, चंचलता निघून जाण्यासाठी उपवास नव्हे उपासना म्हणून आहे। म्हणून ज्ञानेश्वरीचा आणि हरिपाठाचा मधला जो भाग आहे ना तो उपासनेविषयी आहे। मन बुद्धी चित्त आमचे महाराज सांगायचे, काय जरा वेगळी नावं दिली आहेत म्हणून सांगितलं। मन काय, बुद्धी काय, चित्त काय, हे अंतःकरणाचे भाग आहेत, हे सगळे चंचल आहेत, त्यांना स्थिर करणं याला उपासना म्हटलं। म्हणून मन हे मीच करी म्हटलं किंवा माझे चित्त तुझे पायी म्हटलं। अजून त्यांनी वर्णन केलं, ठाईचं बैसुनी करा एक चित्त। दोन दोष साधनाद्वारा निघून गेले, आवरण निवृत्ती होण्यासाठी जो साधन चतुष्टय संपन्नयुक्त अधिकारी आहे त्याला अधिकारी म्हटलं आहे। मग आता ती साधनं आपल्याकडे आहेत का नाही बघायला पाहिजे ना। श्रवण मनन ही अंतरंग साधनं आहेत। बहिरंग साधनामध्ये पहिलं साधन कोणतं असेल? विवेक आहे। म्हणून विवेक आपल्याकडे पाहिजे। म्हणून माणसानं सारखा विचार करावा, सारासार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे, एक ज्ञानोबरांचं प्रमाण आहे। देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता सारते स्वभावता नित्य जाणे। जी वस्तू कधीही नाश पावत नाही, अविनाशी आहे, तिला सार म्हटलं। जी विचारांती टिकत नाही तिला असार म्हटलं। याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये, वृत्तीमध्ये, बुद्धीमध्ये विवेक पाहिजे। आणि मग याच्या पुढचं साधन सांगितलं आहे, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला मी सांगितलं तुम्ही ऐकलं। वैराग्य प्राप्त झालं काय? वैराग्य कशा कशाविषयी आपल्याकडं वैराग्य असावं बघा। काय बघावं काय बघू नये वैराग्य पाहिजे। काय ऐकावं काय ऐकू नये वैराग्य पाहिजे। मी ते आमचे तळाशीकर महाराजांचे गुरुबंधू स्वामी नगर जिल्ह्यामध्ये एक नाम सप्ताह असतो, तिथं उद्धव महाराजांची एक सेवा असते पहिल्या दिवशी। नंतर आम्ही गेलो, ते गावची कमिटी त्यांनी ते ठरवायचे वक्ते, मला ऐकायचं नव्हतं, मी झोपलो। मी नाही म्हटलं ऐकायचं मला। ते लोक म्हणले, अहो तुम्ही एवढं लांबून आला झोपला कसं? मला त्यांचं ऐकायचं नव्हतं ना, का म्हणून मी ऐकावं? मला स्वातंत्र्य आहे का नाही कुणाचं ऐकायचं का नाही? ते जर शास्त्र असेल तर ऐकायला पाहिजे। म्हणून काय ऐकावं काय ऐकू नये वैराग्य पाहिजे आपल्याकडं। काय बोलावं काय बोलू नये वैराग्य पाहिजे। या हातानं कोणतं कर्म करावं कोणतं करू नये वैराग्य पाहिजे। आणि कुठल्या वाटेला पाय चालावं हे सुद्धा आपल्याकडे वैराग्य पाहिजे। सगळ्यामध्ये आपल्या वैराग्य पाहिजे। वैराग्य 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 म्हणजे नसतं, ती व्याख्या म्हणजे वैराग्य नव्हे। मग ज्ञानोबरांनी भरपूर वर्णन केलं आहे। वमिलियांना लाळणं घोटी रसना का अंगनेशी अलिंगना प्रेताची विष खाणे नागवे जळत घरण रिघवे व्याघ्र युरान करवी वस्ती जेवी तैशी संसाराया समस्तता जाणी जे जे अनित्यता वैराग्य दौडिता पाठी लागे, असं वैराग्य पाहिजे। आणि मग समाधी षटक सांगितलं आहे, शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा। यापैकी मनोनिग्रह म्हणजे शम आहे, इंद्रिय निग्रह दम आहे, वेद गुरु संत यांच्यावरती श्रद्धा असलेला श्रद्धा म्हटलं, मनाची एकाग्रावस्था होणं समाधान म्हटलं आहे, शीत उष्ण रोग कष्टावाचून सहन करणे तितिक्षा म्हटलं आहे। कोणत्या